शून्यामधून त्यानं विश्व निर्माण केलं, त्याच्याबद्दल त्याचे आम्ही खूप आभारी आहोत. आणि तो माझा पुतण्या आहे. त्याचं जन्मगाव पिंपरी, हे गाव संतूक पिंपरी आहे. आणि पहिला टर्न त्याचा शिक्षणाचा औरंगाबाद, दुसरा टर्न पुणे आणि तिसरा टर्न अमेरिका. त्याने पहिले जे आम आदमी पार्टीमध्ये त्याने 3-4 वर्ष काम केलेलं आहे, त्याला थोडा अनुभव आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सरन्यायाधीश जे यांनी थोडं उल्लंघन म्हणजे अलग शब्दामध्ये केलं, थोडी हेळणासारखं झाल्यासारखं वाटतं दलित समाजाला. त्याच्यामधून त्याला एक मनामध्ये चीड निर्माण झाली आणि त्या उद्देशाने त्याने हा कोकरूज जनता पार्टी हा पक्ष स्थापन केला. जेवढी तरुण पिढी आहे तेवढी तरुण पिढी त्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील असा माझा विश्वास आहे. कारण त्याला तेवढी बुद्धी आहे आणि त्यानं तो खरंच जो राजकारणामध्ये जर उतरला तर नक्की मी 100% सांगतो की ते 10-15 MLA आल्याशिवाय त्याचे राहणार नाही. तर त्यानं सरळ आता MLAच्या निवडणुकीसाठी उभं राहावं बस. आणि तिकीट देऊन मान्यता जर भेटली तर लगेच त्यांनी MLA म्हणजे आमदारकीला उभे करावे कॅन्डिडेट. काही लोकांना याचा पहिले आधी हसू आला, जरी सोशल मीडियावर बघलं काही लोकांना हसू आला की वाटलं काय करणारी कॉकरोच जनता पार्टी. असं साधं सोशल मीडिया फनी जस काय फनी कॉमेडी मध्ये हे शो आणि चालू केलं. पण नंतर अवघ्या 3 दिवसात मिलियन म्हणजे लाखाच्या वरी फॉलोअर्स गेले. तेव्हा या सरकारला कळालं की कॉकरोच जनता पार्टी ही साधी नाही, जनजीची पॉवर आहे त्यांच्याकडे. आणि अभिजित भाऊ दिपके हे माझे मामाच पडतात, अतिशय उत्तम अशी कामगिरी केली आहे. मला तर वाटते त्यांनी इतिहासच रचला आहे. कारण की विदेशात राहून भारतात त्यांनी स्वतःची पार्टी स्थापन केली आहे व ते स्वतः संस्थापक आहे, म्हणून आम्ही लय खुश आहोत.